ट्रम्प यांनी अध्यक्ष भाषणातच घोषणांचा धडाका लावल्यानंतर ब्रिक्स देशांचं टेन्शन वाढलंय। कारण निवडणूक काळापासूनच त्यांनी अमेरिका फर्स्ट हेच आपलं धोरण असल्याचं म्हटलंय। अमेरिकेला पुन्हा श्रीमंत करण्याचा विडा त्यांनी उचलला आणि त्यासाठी त्यांनी इतर देशांवर टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे। त्याचाच पुनरुच्चार त्यांनी अध्यक्ष भाषणातही केला। त्यामुळे अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त होतीये। ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच मोठमोठे निर्णय घेतले। त्यात त्यांनी अमेरिकेसह व्यापार करणाऱ्या राष्ट्रांना टॅरिफ अर्थात आयात शुल्क लावण्याचा गंभीर इशारा दिलाय। या राष्ट्रांमध्ये ब्रिक्स राष्ट्रांचाही समावेश आहे। ब्रिक्सवर तर 100% टॅरिफ लावणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये स्वाक्षरी सत्रानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ब्रिक्स राष्ट्रांना सुनावलंय। ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेला ब्रिक्स गट जागतिक आर्थिक व्यवस्थेतील अमेरिकन डॉलरचं वर्चस्व कमी करण्यासाठी सक्रियपणे काम करतोय। 2023च्या ब्रिक्स परिषदेदरम्यान रशियन अध्यक्ष पुतीन यांनी डी-डॉलरायझेशनचं आवाहन केलं होतं। ब्रिक्स देशांनी राष्ट्रीय चलनांमध्ये समझोता वाढवणं, बँकांमधील सहकार्य वाढवणं यावर त्यांनी भर दिला होता। जून 2024 मध्ये ब्रिक्सच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती। रशियाच्या निझनी नोव्गोरोड इथं झालेल्या या बैठकीत ब्रिक्स देशांमधील द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार वाढीसाठी स्थानिक चलनांचा वापर वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या घटनेकडे अमेरिकेचं, विशेषतः ट्रम्प यांचं पूर्ण लक्ष होतं। अमेरिकेच्या व्यापाराच्या दृष्टीनं हे चुकीचं असल्याचं ट्रम्प यांचं मत आहे। ब्रिक्समध्ये सध्या 10 देशांचा समावेश आहे। ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या मूळ सदस्यांसह इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया, संयुक्त अमिरात या देशांचाही समावेश आहे। मुळात जागतिक पातळीवर अमेरिकन आणि पाश्चात्य वर्चस्वाला आव्हान देणारी संघटना म्हणून ब्रिक्सकडे पाहिलं जातं। आर्थिक व्यवहारांमध्येही ही मक्तेदारी मोडण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे। डॉलरवरील अवलंबन कमी करण्यावर ब्रिक्सचा भर आहे। त्यामुळेच ट्रम्प ब्रिक्सवर प्रचंड नाराज आहेत। 2024 मधील बैठकीनंतर ट्रम्प यांनी ट्विट करत त्यांची नाराजी व्यक्त केली होती। मात्र ट्रम्प यांचा धोका भारतासाठीही चिंताजनक आहे। कारण भारत अमेरिकेतून केवळ वस्तू आयात करत नाही, तर अनेक वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यातही करतो। आकडेवारी पाहिली तर 2023-24 या आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 118.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत गेला होता। या काळात भारतानं अमेरिकेला 41.6 अब्ज डॉलरची निर्यात केली होती। मात्र यात भारत एकटा नाही। ब्रिक्स संघटना म्हणून या धमकीवजा भूमिकेकडे कसं पाहते? ट्रम्प यांच्या इशाऱ्याला आणखीन काही पर्याय आहेत का? या सगळ्यात भारत काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार का, की ट्रम्पना न जुमानता ब्रिक्स आपलं डी-डॉलरायझेशन सुरू ठेवणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।